हॅलो. हो, हॅलो. बोला ताई. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. बोला ताई. आता आहे का वेळ हो अनुभव हो, बोलायला? बोला ना, बोला. हो का, बरं अनुभव बरं. शेअर करायचा आहे. हा, करायचंच किती दिवसात चाललंय, पण मग अच्छा. तुमचं माझं काही थोडंसं होत हो होतं. हो. चालेल. कुठून बोलता सांगायचं ताई? हा, इथे अहिल्यानगर ना. बर बर. हं. हम्म, काय हम्म. अनुभवला? अनुभव तर जुने आहे. हा हा तिकडे संभाजीनगरला राहत होतो ना आम्ही हा हा हा. आधी, तिथले अनुभव आहे. पण असं आता तुमचे अनुभव ऐकून ऐकून माझे पण सांगावं असं वाटत आहे मला. अच्छा अच्छा. खूप हं. अनुभव येतो बाबा, किती सेवेकऱ्यांचे. हो, कसे कसे अनुभव आहेत बघा. वेगवेगळे प्रत्येकाचे, आणि ताई त्या अनुभवातून शिकायला भेटते आणि हो, प्रचार प्रसार होतोय आपल्या स्वामीच्या मार्गाचा. खरंय खरंय खरंय. सांगावं हो, अनुभव सांगितलंच पाहिजे. खरंय. पाहिजे. कारण कसं आहे, काही काहीला अजून स्वामीचं एवढं महत्व वाटत नाही, पण त्यालाही कधी जागृत वाटेल, असं मनात हो, वाटेल ते. होईल होईल होईल. हो हो. असं मी तर असं चालता बोलता सांगत असते, कोणाला पटो नाही पटो. माझं मानस सेवा आणि नामस्मरण एवढंच आहे ताई. मला मणक्याचा दुखतोय प्रॉब्लेम, मला असं वाचन वगैरे आता नाही होत. हा 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 हा. काय पण अनुभवलं जसं ताई? हा, मला अनुभव ताई कसं, तिकडे संभाजीनगरला साप्ताहिक केंद्र राहतात आमचे. भाड्याच्या घरामुळे बऱ्यापैकी घर बदलायचं, मग केंद्र मला मिळायचे सगळे कुठं ना अच्छा कुठे. अच्छा अच्छा. हा हा. हो. पण असं जरी झालं की मी जसे सेवेत आले तसं मला केंद्र मिळालंच. अरे वा. हा हा. हो, म्हणजे मला ते स्वामीच नियोजन करत होते माझं, खरंय खरंय. असं म्हणायचं. मग ते तिकडे संभाजीनगरला आम्ही बीड बायपास म्हणून राहत होतो. हम्म. तर माझ्या मुलाला थोडं सुरुवातीला नव्हतं असं, पण विश्वास होता, पण केंद्रात नव्हतं येत. हा निवेद्य आरती संध्याकाळची घ्यायची होती मला. हा हा हा. निवेद्य आरती घेतली. अच्छा. आणि मग त्याला कसं, आपली निवेद्य आरती असली की आपला हार, फुलं, विडा लागतो. आपला हो हो हो. प्रसाद वगैरे आपलं स्वतःच आणावं लागते. हा हा हा. तर मग मुलगा हार विडा आणून द्यायचा, गेट पर्यंत यायचं, पण गेटच्या आत येत नव्हता. अगं बाई. हा हा हा. पण नंतर आता काही असं झालंय की माझ्यापेक्षा आवड त्याला जास्त लागली. अरे वा. स्वामीची. हा. बघ. तर मग असं झालं होतं, एक दिवस काय झालं, खूप श्रावण महिना होता आणि माझी आरती संध्याकाळी 6 वाजताची, आणि हा खूप पाऊस येत होता. हा. मी सगळा स्वयंपाक केला, नैवेद्याचं ताट वगैरे भरलं, आणि हं. 6ला आरती, तर तिला आपण 5:45ला हजर पाहिजे कमीत कमी. बरोबर. हा. हा. तर आता एवढा पाऊस आणि मी एकटीच, म्हणजे ताट एकदा नैवेद्याचं उचललं का लॉक लावायला पण खाली ताट ठेवता येत नसते. बरोबर बरोबर. हा हा. म्हटलं आहे ना, स्वामी करतील माझं वेळेला नियोजन काही ना काही. हा हा हा. माझं सगळं काय ते स्वामी करणार, त्यांच्यावर म्हणजे पक्का भरोसा. हा हा. हो. माझं काय जे असेल ते चालणं, बोलणं, सगळं काही स्वामीवर आहे ताई. हो, खरंय आणि तेवढा खरंय. विश्वास आहे, आणि तेवढं स्वामी माझं ऐकतात. ऐकतात. हे बरोबर. अगदी हो. किती छान. मग अरे आता पाऊस आहे म्हटलं, तर पाऊस जरी असला तर स्वामीची निवेद्य आरती नेणं फार गरजेचं आहे. बरोबर बरोबर. आणि निवेद्य ताट असल्यामुळे असं छत्री धरता येत नव्हती ना, दोन्ही हातात ताट. अय्या. हा हा हा. हा. म्हणलं चालतंय ग, स्वामीचं नियोजन जे बरोबर. काय असेल ते जास्त कमी. ताई म्हटलं आता लॉक लावायच्या वेळेला ते एक वरून ताई आल्या, आणि निवेद्य ताट निवेद्याचं ताट हातात घेतल्यावर बोलायचं पण नसतं. हा हा. मग मी त्यांना आधीच सुचवलं की हे लॉक लावून चावी देऊन द्या माझ्याकडे, मी ताट हातात उचलेन तर मी बोलणार नाही. अच्छा. हा हा. त्यांना आधी सुचवलं, आणि त्या भेटल्या मला, आल्या त्या अचानक आल्या, लॉक लावलं. आणि स्वामी आता फक्त मला, मी भिजे नका, पण निवेद्य बरंच 15-20 मिनिटाचा रस्ता होता पायी जायचा. हा हा हा. पायीच जाणार होते मी. हा. तर म्हटलं स्वामी आता पहा, आणि माझी पण ताई आता सगळेच आहे स्वामी भक्त, पण तन मन ध्यान आणि तळपायापासून म्हणजे एकदम असं स्वामीचा ध्यास. हा 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 हा. अगदी नसा नसात माझे भिनलाय तो. हो, अगदी ह्याच्या हृदयापासून. हा. तर मग बरोबर. म्हटलं, तर ताई मी मेन गेट उघडून गेले, एवढा पाऊस होता, आणि एकदम पाऊस थांबला बरं.
ओ. हो. थांबला पाऊस, कमी झाला, पूर्ण नाही थांबला, कमी झाला हा 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 हा. जोरात. आणि मला जायला अर्धा तास लागला, म्हणजे पावसाचं पाण्यातून चालायचं थोडं रस्त्याने, हळूहळू बरोबर चालायचं. बरोबर. हा हा. तर ताई मी तिथं जाऊन तर काही नाही, अक्षरशः फक्त आपलं आपण हलकसं म्हणजे काहीच वल्ली झाले नव्हते ताई. बघा. हो. कमाल ना. हो. मग मी तिथं गेले, पाय धुवून आत जावं लागतील. हा हात हा ठेवलं ना, असं केसावरून हात फिरवला. हा म्हणजे आपण किती भिजलो. काही हलकसं म्हणायला काहीतरी भिजले. आणि मी म्हटलं, स्वामी तुम्ही मला छत्री धरली होती का काय? एवढ्या पावसात आले, मी भिजलीच कशी नाही. आई ग. हो ना, मला आश्चर्य वाटलं, म्हणलं कमालच आहे. एवढं. हा. कमालच आहे. हो. नाही, स्वामीचा तेवढा आहेच आहेत ना चमत्कार ताई. खरंच ना. हम्म. खरंच भाग्यवान आणि आहे ताई तुम्ही. सगळे सेवेकरी भाग्यवान ताई. खरंच खरंच. हो. सगळे, आणि त्यात तुम्ही पण जास्त भाग्यवान. नाही असं काही नाही ताई. सगळे सेवेकरी भाग्यवान, हे पण बरोबर ते बोलले तुम्ही. खरं ताई, मला असं म्हणत असते मी, कुणी विचार तुम्ही केव्हापासून स्वामी सेवे, किती कसं करा तुम्ही, खूपशा केंद्रात जाताना दिसतात असं हा हा. म्हणतात, मला म्हणायच्या बिचाऱ्या. अच्छा तर मी म्हणायचे, ताई हे बघा, माझं बोलणं थोडं स्पष्ट. अच्छा अच्छा. हा हा, बोलणं स्पष्ट जरा. हा. तर ताई आता हे बघा, सहज जरी बसलो तर अर्ध्या एक तासात बायकाच्या गप्पा संपत नाहीत. हो ना हो. का गप्पा मारतात कळत नाही. हा, मग मी म्हणते तेवढ्या वेळात आपण गुरुमाऊलींनी म्हटलं, तुम्ही फावल्या वेळेला स्वामीचं करा. बरोबर आहे. हं. तर तेवढ्या वेळात जाऊन आलं ताई. आता मी वापस कधी कधी केंद्रात आलं तरी त्या बाया तिथंच बसलेल्या राहायच्या, म्हणजे हो ना. जाऊन आले पण. मी म्हणायचं, इथं बसल्यापेक्षा चला फिरत फिरत गप्पाही होतात, हो 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 हो. स्वामीचं दर्शनही होतं, बरोबर आहे. आणि आपली शतपावली होती थोडी. अगदी अगदी. किती छान विचार आहेत ताई तुमचे. मग ते स्वामींनीच दिलं ताई आपल्याला सगळं. खरंय. स्वामीच हं. देतात. हे हो. सगळ्यांच्या भाग्यात नाही. हो, हो. नाही, नाही. खरंय. आता आपली महाराष्ट्रातली म्हणा, बाहेर म्हणा, कितीतरी कोटी संख्या आहे, काही सगळेच सेवेकरी नाही ना. नाही ना, बघा ना. हे मग मला सगळ्यांचे नैवेद्य आरती वगैरे झाली. मग आरती असते, राहायची माझी. आणि ते काय की असं माझी आरती असली का सगळ्याला असं वेगळंच वाटायचं ताई, सगळ्या सेवेकऱ्याला फार वेगळं वाटायचं. हो का? हां, फार वेगळं वाटायचं. म्हणजे त्या काही असा भाग घेतला किंवा हां. काही जरी झालं तरी त्यांना असं फार वेगळं वाटायचं आमच्या दोघांबद्दल. आता थोडं तुम्हाला सांगितलं, यांचा आहे प्रॉब्लेम ना. हां, हां, हां. मागच्या अनुभवात सांगितलं होतं ना. हो, हो, हो. आणि त्यांना कसं सगळ्याला असं आश्चर्यच वाटायचं बरं. हो का? हां, हां. हां, म्हणजे आमची जोडी बघून आश्चर्यच वाटतं. अच्छा. आता असेल आपल्या आयुष्यात योग तर कधी भेटू पण. बरं, भेटू ना. काय स्वा- हरकत. स्वामी स्वामी देतील सेवेकराची भेट घालून. अगदी, अगदी. देतीलच. आपली इच्छा आहे ना, हं. नक्की होईल ताई. मी हे शेअर करते हां ताई. हां, अजून एक सांगू? हां, सांगा ना. हां. तर मग आणि ते नैवेद्य आरती वगैरे झाली सगळं, तर मी नंतर म्हणलं, अहो संध्याकाळी असं, तर ते सगळे म्हणे, अहो ताई तुम्ही ताई काकू, मी आता वयाची थोडी आहे मोठी, तर तुमच्या वयाची, हां, हां. तर भिजल्या पावसात आल्या असं तसं. म्हटलं, अहो स्वामीने आणलं, मला काहीच भिजवलंच नाही. हं. स्वामीला काळजी शेवटी ना. हो, बरोबर आहे. सेवे करायची काळजी, आणि आपलं तन मन ध्यानाने निस्वार्थ मनाने नैवेद्य न्यायचा स्वामीला. बरोबर, बरोबर. हां. हं. असं. तसे छोटे मोठे मला पावले अनुभव येत आहे. हां. खूप छान आणि ताई. मी हे शेअर करू आता? हो, नंतर करू का हा दुसरा? बरं, करून टाका आता. चालेल. हा, एका वेळ बरं. हं. ते तसे छोटे, आता एक असंच झालं होतं एकदा, एक छोटा सांगते. हां, हां. याला तिथे संभाजीनगरला असताना का नाही, आम्ही गारखेड्याच्या केंद्रातून आहे ना, हां, हां. तेव्हा ते तिथे एक काका होते आपले, विलासराव देशमुख काका, ते याचे राजकारणाचे नाही बरं. अच्छा, वेगळे. अच्छा, हां. हा, तिथले आपले सेवेकरी. बरं, बरं. हं. म्हणजे ते कसे होते ताई, हं. उंच पुरे असे पांढरे शुभ्र कपडे, नेहरू शर्ट पायजमा घालणारे, असे हं, थोडेसे हं. मोठे मोठे डोळे, म्हणजे त्यांना हो. कोणी तर घाबरेल असे काका होते. हो का? अच्छा. हो, मोठे डोळे होते.
हा, हा. आणि त्यात कसं असतं लेडीजचा पण संपर्क जास्त येतो पण एवढं जेंट्सचं नाही हे होत ना. बरोबर बरोबर. हा. हा तर त्यांना ते थोडंसं हे होतं म्हणजे सुरुवातीला त्यांच्या तरुण वयामध्ये पूर्णच त्यांनी असं तिकडे बारवर वगैरे जाणं तेच अरे अरे अरे, हो का? हा हा. तर ते खूपच विचित्र नाद लागला होता संगतीनी. अच्छा. तर ताई त्यांचं भाग्य पुढे तर त्यांना असं कोणीतरी केंद्रात सांगितलं स्वामीचं करा. हा हा हा. तर त्यांचा योगायोग असा झाला की स्वामीची जिथं नगरपालिकेची जागा होती तिथं स्वामी समर्थ केंद्र काढलं. त्यांनी? हो. अरे बापरे. आणि जागा दिली ना आपले ते असतात नगरसेवक हे आपले हो 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 हो. शहरातले लोक असतात ना महापौर वगैरे. हा हा हा. तेव्हा ते भागवत कराड महापौर होते बघा. बरं. हा. हा त्या संभाजीनगरला. मग? तर त्यांचं असं झालं की घराचं गेट आणि स्वामीचं गेटवर गेट आलं. बापरे. हा म्हणजे त्यांनी प्लॉट पण तिथं घेतला आणि हं. पुढे स्वामीचं केंद्र नगरपालिकेची जागा असते ना कॉलनीमध्ये. हो हो हो. तर तिथं गार्डन आहे म्हणजे आपल्या गुरुमाऊलीच्या आदेशावरून केंद्र झालं. बापरे, बघा. एवढं केंद्र झालं म्हणजे ताई पहिले. वाल्याचा वाल्मिक होतो तसा प्रकार हो झाला. हो हो. आणि पुढे मग ते सेवेत आले ताई. हा. तो माणूस कुठे जाणारा कुठे आला परब्रह्माच्या चरणावर आला तो. बापरे. आणि मग इतकं प्रगती झाली त्यांची. मिसेस एवढी छान सुंदर आणि अशी उंची खूपच कमी होती. त्या तिकडच्या होत्या खानदेशी आपल्या कन्नडकडच्या. अच्छा अच्छा अच्छा. हा. हा त्या खूप शांत होत्या. म्हणजे हा. त्या नव्हत्या जास्त घरात करायच्या पण त्या अशा केंद्रात नव्हत्या येत. हा, ते हा, इतके करू लागले एवढे करू ताई ते महाराष्ट्रातले आपले हा. 800 केंद्राचे प्रतिनिधी केलं माऊलीने त्यांना. बापरे. बघा काय कसं होऊ शकतं. हो. बापरे बापरे. एवढं छान त्यांचं वाटलं ताई ऐकून. कधी तिथून आहे ना ते असं उंचपुरी होते तर जवळजवळ तुम्ही सांगा 1-1.5 किलोमीटर एवढे लोक तिथं बसायचे नाही ना. तर मागचा जो माणूस कोण बसेल ताई दादा तर पूर्ण त्यांच्या तिथं ते काय हालचाल करते त्यांचं लक्ष राहायचं. हो. हा कारण ते तसे स्ट्रिक्ट फार होते. फार स्ट्रिक्ट. अरे. आणि मेन म्हणजे गुरुमाऊलीचा आदेश काय आहे तुम्ही शिस्त पाळा. केंद्रात शिस्त फार महत्वाची. बरोबर बरोबर बरोबर. आता हे कसं असतं जरा ग्रामीण भागामध्ये नाही पटत लोकांना एवढे पण तिथं काय झालं योगायोगी की ते केंद्र ते काका आहे त्या केंद्राला लाभले होते आणि ते सुशिक्षित लोक जे जुने सेवेकरी ते सेवेकरी लाभले होते त्या केंद्राला. अच्छा म्हणजे अच्छा. हा 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 हा. असं इथे इतकं पुढे प्रचार प्रसार झाला त्या केंद्राचा एवढी संख्या वाढली ताई. पहिला माझा थोडा मुलगाचा थोडा प्रॉब्लेम होता तर मला असं सांगितलं तर मी प्रश्न केला होता तर ते थोडंसं माझ्या मला फरक पडला होता. मग आम्ही गेलो तेव्हा प्रश्न उत्तर ताई बोटं मोजणे एवढीच संख्या होती. हो का. अच्छा. आणि 4-5 वर्षामध्ये ताई अक्षरशः 1 किलोमीटरची हे लागली रांग लागली. आपले हेच नाही पार्किंगच नाही तिथं. बापरे. हो. एवढं केंद्र वाढलं एवढे प्रश्न सुटायचे ना. हा. 6 लोक प्रश्न उत्तराला बसवायचे संडे आणि रविवारी गुरुवारी. आणि अजून यायचे वगैरे आणि मोठ्या शहरात तसेच सुशिक्षित लोक असतात ना. हो बरोबर आहे. आणि मग ते कसं त्यांना ते लागू पडतं ना सुशिक्षित लोकांना सगळ्याच गोष्टी. मग ते असं मग आम्हाला इतकी शिस्तीची सवय लागली आणि 1 मिनिट इकडे तिकडे नाही. हो ना. 1 मिनिट घड्याळाच्या इकडे. आम्ही 2 किलोमीटर ताई पळत जायचो आरतीला. बापरे. हो अशा दोघी तिघी मैत्रिणी. हा हा हा. कारण स्वामीची आरती वेळेवर असते. स्वामी आरती कोणासाठीच थांबत नाही. अगदी बरोबर आहे. ते बरोबरच आहे. खूप छान ताई. मी आता शेअर करू का हे? हा चालेल. श्री स्वामी समर्थ ताई. ठीक आहे ताई दुसऱ्या वेळेस दुसरा सांगेल. हो. श्री स्वामी समर्थ.